कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडली या ग्रामीण भागातील गावामध्ये आनंद विद्या मंदिरमध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा शिकवल्या जाते। यामध्ये जर्मनी असू दे, आपण जर बघितलं तर मराठी, इंग्रजी, हिंदी, रशियन, जर्मनी, जॅपनीज, कन्नड, मोडी लिपी। आता आपण जर बघितलं तर शाळेमध्ये शिक्षकांनी सर बघितलं तर मोडी लिपी कशी शिकवली जाते, मोडी लिपीमध्ये कसं नाव लिहिलं जातं ह्या मुलांना शिक्षण दिलं आहे। आपल्याबरोबर शिक्षक आहेत। काय सर सांगाल तुम्ही मोडी लिपी शिकवता? आजच्या शाळेचा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आहे, प्राथमिक शाळा आहे, मोठं डोनेशन भरून सुद्धा असं मुलांना शिक्षण मिळलं जाते, पण अशा गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवलं जाते, काय सांगाल? नाही, आता काय आलेलं आहे, आपली मुलं या ग्रामीण भागातली मुलं आहेत, परदेशामध्ये त्यांना जायची इच्छा असते, पण परदेशात जर जायचं असेल तर त्या ठिकाणची भाषा त्या मुलांना अवगत असणं गरजेचं आहे। पण ते ग्रामीण भागातील मुलं मोठ्या शाळेमध्ये जाऊन किंवा कॉलेजला वगैरे जाऊन मोठे डोनेशन देऊन फी भरून शिक्षण घेऊ शकत नाहीत। मग त्याच्यासाठी काय केलेलं आहे, संस्थेने एक निर्णय घेतला की कमीत कमी प्राथमिक ज्ञान आपल्या मुलांना व्हावं, याच्यासाठी ह्या ज्या 3 भाषा आहेत या 3 भाषांची निवड केलेली आहे आणि ह्या भाषा आम्ही काय करतोय, या मुलांना इथं प्राथमिक स्वरूपामध्ये आपण काय करतोय, शिकवत असतोय। त्याचबरोबर आपलं या पट्टणकोडोलीपासून जर इथं एक 5-7 किलोमीटर पुढे गेला तर कर्नाटक राज्य चालू होतं आणि कर्नाटक राज्य चालू झालं की तिथं कन्नड भाषा आली आणि कन्नड भाषा आली की तिथले एसटीचे बोर्ड जरी बघितले तर कन्नडमध्ये दिसतात, बोलणारी मुलं आहे, माणसं आहेत ही कन्नडमध्ये आहेत आणि बहुतांश संपर्क हा कर्नाटकाशी आपला इथं होत असतोय। इथून बेळगावला जायचं, नेपाळला जायचं, नेपाळ इथं एक 10 किलोमीटर अंतरावरती गेलं की कर्नाटकची बाँड्री चालू होते आणि या बाँड्रीवरती जर आपण गेलो तर तिथून पुढं 8 भाषांचं शिकवलं जातं। त्याबद्दल म्हणजे कसं, म्हणजे मुलांच्यात उत्साहाचं वातावरण कसं आहे? नाही, एकदमच चांगलं आहे, कारण कसं आहे, जे 8 भाषा आपल्याला या एकाच पटांगणामध्ये शिकायला मिळतात आणि त्यामुळे मुलं एक उत्स्फूर्तपणे या भाषांसाठी काय आलेल्या आहेत, सहभागी झालेले आहेत। आपल्याला ते शिक्षकांनी सांगितले की ते 8 भाषा शिकवल्या जातात। आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर त्या सध्या 8 भाषा शिकवल्या जातात। जसं जणू म्हणजे मुलांना जर फॉरेन कंट्रीमध्ये जायचं असलं तर तिथली भाषा शिकणे गरजेचं असतं, पण या कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडली गावातील आनंद विद्या मंदिरमध्ये ह्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं, त्यामुळं विद्यार्थी कुठं तर आनंदाचं वातावरण। आपल्यावरील काही विद्यार्थी शिक्षक घेणार आहेत, काय सांगाल बाळ, तू कुठलं शिक्षण घेतेस आणि कुठल्या तुकडीतेस आणि कुठली भाषा शिकतेस? मी 8वीमध्ये शिकत आहे। माय नेम इज प्रेरणा खोत। काही जणांना ओळखलं असेल मी कुठली भाषा बोलते, मी जर्मन ही भाषा बोलते। आमची शाळा आनंद विद्या मंदिर पट्टणकोडली, आमच्या शाळेमध्ये 7 भाषा शिकवल्या जातात व 1 लिपी शिकवली जाते, त्यापैकी जर्मन ही भाषा मी शिकते। जर्मन ही भाषा शिकताना सोपी आहे, पण त्याच्यातले प्रोनाऊन्सिएशन, त्यानंतर त्याचे स्ट्रोक हे बऱ्यापैकी अवघड आहेत। मग शिक्षकांनी अतिशय चांगलं उत्तम दर्जाचं मार्गदर्शन दिलं आणि विविध क्लुप्त्या दिल्या, त्यामुळं आम्ही आता ती लिपी म्हणजे ती भाषा अगदी अवगतपणे बोलू शकतो, त्याचा वापर आम्ही करू शकतो। ह्या शाळेमुळे मला ही भाषा शिकायला मिळाली, म्हणून मी शाळेचे नक्कीच धन्यवाद मानेन। आपल्याबरोबर अनेक काही विद्यार्थी, तू कुठली भाषा शिकतेस? मी जॅपनीज ही भाषा शिकते। वाताशी नोना इहा राशी राजेंद्र दुर्गे। म्हणजेच तुम्हाला कळालं असेल की मी जॅपनीजमधून माझे नाव सांगितले, म्हणजेच माझे नाव राशी राजेंद्र दुर्गे। मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, न्यू इंग्लिश स्कूल न्यू राजापूर पट्टणकोडली या शाळेची विद्यार्थिनी। म्हणजेच वाताशी ताची नो नेमा इहा ताराशी इहा गोका पट्टणकोडली, न्यू इंग्लिश स्कूल न्यू राजापूर पट्टणकोडली। सो शीते मैता सुनू वाताशी ताशिता गोकुसू। म्हणजेच या शाळेत 5 विविध भाषा शिकवल्या जातात, त्या म्हणजेच कन्नड, जॅपनीज, जर्मन, रशियन, मोडी, गा। धन्यवाद। आपल्याला अनेक काही विद्यार्थी, तू कुठली भाषा शिकतेस बाळ? मी रशियन भाषा शिकते। मी अदावीन संचिता दीक्षित, म्हणजे माझे नाव संचिता दीक्षित आहे। आमच्या शाळेत विदेशी भाषा शिकवल्या जातात, त्यापैकी मी रशियन ही भाषा शिकते। मी 7वी इयत्तेत शिकते। रशियन भाषा फारशी अवघड नाही, फक्त त्याच्यामध्ये कर्सिव्ह लेटर आले म्हणजे सर्व काही आले। कर्सिव्ह लेटर ज्याला लिहायला जमतात त्याला रशियन भाषा ही फारशी अवघड जात नाही। उच्चारही वेगळा असतो, परंतु रशियन भाषेत कर्सिव्ह शब्दांचा जास्तीत जास्त वापर होतो। धन्यवाद। आपल्याला या विद्यार्थ्यांनी सांगितले की रशियन, जॅपनीज लिपी भाषा शिकवली जाते। आपण जर बघितलं तर या विद्यार्थ्यांमध्ये जर शिकण्याचा आनंद जर बघितला तर आनंद तर मोठ्या प्रमाणात आहे। आता आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना कसं मोडी लिपी भाषा शिकतात, शिक्षकांशी आपण चर्चा केली, विद्यार्थ्यांची आपण हे केली। आपल्यावर आता काही पालक आहेत, काय सांगाल तुम्ही, तुमच्या पाल्यांना इथे गाठला आहे आणि ह्या भाषा शिकवल्यामुळे तुम्हाला काय वाटतं? सर नमस्कार, मी पहिला आता गुरुपौर्णिमेच्या पहिला शुभेच्छा देतो सर्वांना। आज म्हणजे बऱ्याचशा शाळेमध्ये असं झालेलं आहे की एक भपकापणा झालेला आहे
की शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी अट्रॅक्ट व्हावं म्हणून वेगळ्या प्रकारे त्यांना इमोशनल करून किंवा काय करून म्हणा अशा पद्धतीनं त्यांना शाळेत आकर्षित केलं जातं आहे. प्रचंड प्रमाणात त्यांच्यानी फी वसूल केली जाते, परंतु फी वसूल केल्यानंतर त्यांना जे पाहिजे ते ज्ञान शाळेमध्ये दिलं जात नाही. माझं म्हणणं आहे की अशा पद्धतीची ह्या ज्या 7 भाषा ज्या शिकवल्या जातात, या 7 भाषेचा उपयोग या विद्यार्थ्यांना भविष्यकाळात एक चांगल्या पद्धतीनं होणार आहे. आणि परत मी अनेक सांगायचं म्हणजे आता काही विद्यार्थी यात परदेशला जातील पण, आणि जर कर्नाटकात जर जायचं म्हटलं तर इथली कन्नड आपल्याला येत नाही. त्या पाट्या गोल गोल लिहिलेल्या असतात, त्या वाचायला येत नाहीत. आम्ही दुसऱ्यांना विचारायची पाळी येते की काय लिहिलं आहे. त्यापेक्षा जर हे जवळच्या जवळ या विद्यार्थ्यांना जर शिक्षकांनी जर चांगल्या पद्धतीने शिकवलं तर त्यांना दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहता येत नाही. अशा पद्धतीने जी ही आनंद शाळेचे जे शिक्षक आहेत, जे चेअरमन साहेब आहेत, ह्यांनी जे या पद्धतीने या शाळेत घडवलेलं आहे, त्या पद्धतीने मी या शिक्षण संस्थेचा पूर्णपणे आभारी आहे. आपण जर बघितलं तर हिंदी मराठीचा प्रश्न कुठंतरी आहे ना. मराठी भाषा तर आपले राज्यभाषा आहे, ती आलीच पाहिजे, पण हिंदी सक्तीसुद्धा होते. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आणि याबद्दल काय बोलायचं? सर कसं आहे, आज सध्या सर्वच म्हणजे हिंदी भाषा पण मुलांना आलीच पाहिजे, त्याची पण गरज आहे, नाही असं नाही. पण त्याचबरोबर आमच्या शाळेनं म्हणजे ज्या शिक्षक स्टाफने किंवा जे संस्थापकांनी जे खरोखरच आज रोजी आतापर्यंत एवढे ज्या 8 विदेशी भाषा किंवा जेवढे शिकवण्याच्या मुलांना खरोखरच यशस्वीरित्या जो कार्यक्रम घेतलेला आहे, तो अतिशय आनंदाचा कार्यक्रम आहे आम्हाला तर वाटतोय. आपल्यावर होते शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांनी जर बघितलं तर या आनंद विद्यामंदिरमध्ये बघितलं तर मराठी, इंग्रजी, हिंदी, रशियन, जर्मनी, चायनीज, कन्नड, मोडी लिपी ह्या सगळ्या भाषा शिकवल्या जातात आणि विद्यार्थीसुद्धा आनंदानं शिकत असतात. जर बघितलं तर सध्या राज्यामध्ये मराठी आणि हिंदी सक्तीच्या विषयावरून सध्या घमासान सुरू आहे. पण या ग्रामीण भागातील पट्टणकोडली या गावामध्ये एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला या शाळेने की विद्यार्थ्यांना बाहेरच्याही लिपी आल्या पाहिजेत, बाहेरचीही भाषा आली पाहिजे. त्यानंतर शिक्षणामध्ये महत्त्व काय आहे, म्हणजे आपली भाषा न सोडून बाहेरची विदेशातली भाषा येणं गरजेचं आहे. पण त्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं इथं त्यांना शिकवलं जात आहे. या 7 भाषा इथं शिकवल्या जातात. कॅमेरामन निखिल विसेसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, पट्टणकोडली, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.